नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, भारताच्या पश्चिमेस आणि वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत? भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे भारताच्या पश्चिमेस आणि वायव्येस असणारे देश आहेत. प्रश्न क्रमांक 2, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3214 ही भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा ही भारताची सर्वात अधिक जवळची आहे? खालीलपैकी कोणत्या शेजारी राष्ट्राची सीमा ही भारताची सर्वात अधिक जवळची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, रॉयल सीमा हा मागास विभाग कोणत्या राज्यामध्ये येतो? रॉयल सीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब रॉयल सीमा हा मागास विभाग आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 5, भारताची सागरी सीमा ही किती देशांना संलग्न आहे? भारताची सागरी सीमा ही किती देशांना संलग्न आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारताची सागरी सीमा ही 6 देशांशी संलग्न आहे. प्रश्न क्रमांक 6, कर्कवृत्त भारताच्या किती राज्यामधून गेलेले आहे? कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यामधून गेलेले आहे? तर कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यामधून गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 7, राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री हे असतात. पुढचं आपण भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसंख्या वाढ हे भारताच्या आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट नाही. प्रश्न क्रमांक 9, वित्त आयोगाची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात? वित्त आयोगाची नेमणूक हे पुढीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 10, भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा ही कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा ही रशिया या देशाकडून घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय नियोजन मंडळाची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? भारतीय नियोजन मंडळाची पहिली महिला अध्यक्ष पुढीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इंदिरा गांधी या भारतीय नियोजन मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक 12, नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक प ऑप्शन क्रमांक क नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान हे असतात. प्रश्न क्रमांक 13, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क जिल्हा नियोजनाचा अध्यक्ष हा पालकमंत्री हे असतात. प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झालेले आहे? भारतामध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब भारतामध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1980 मध्ये झालेले आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? खालीलपैकी भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. पुढचं आपण बघू, नाबार्ड ही कशाकरता स्थापन करण्यात आलेली आहे? नाबार्ड ही पुढीलपैकी कशाकरता स्थापन करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड नाबार्ड बँक ही कृषी या क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेली बँक आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती आहे? भारतामध्ये सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँक पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 SBI या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, भारतामध्ये
भारतामध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले होते? भारतामध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड 1969 मध्ये भारतामध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते. प्रश्न क्रमांक 14, गरिबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू झाली होती? गरिबी हटाव घोषणेने पुढीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, गरिबी हटाव ही 6व्या योजनेने सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 5, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे? उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, 9व्या पंचवार्षिक योजनेची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6, राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प सर्वप्रथम कोणत्या राज्याने तयार केला होता? राज्यांचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प सर्वप्रथम कोणत्या राज्याने तयार केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, कर्नाटक या राज्याने पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प हा तयार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात? तर कोचीन या शहराला अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18, स्वामी विवेकानंद शिला स्मारक पुढीलपैकी कोठे आहे? स्वामी विवेकानंद शिला स्मारक पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, स्वामी विवेकानंद शिला स्मारक हे कन्याकुमारी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताचा पहिला अणुस्फोट कोठे केला होता? भारताचा पहिला अणुस्फोट पुढीलपैकी कोठे केला गेला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, पोखरण या ठिकाणी भारताचा पहिला अणुस्फोट हा करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या राज्यास देवभूमी म्हणजेच देवांचा प्रदेश असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या राज्यास देवभूमी म्हणजे देवांचा प्रदेश असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21, स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, जनरल कॅरिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख होते. प्रश्न क्रमांक 22, भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक पुढीलपैकी कोण आहेत? भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, डॉक्टर होमी भाभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, केंद्रीय सागरी संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे स्थित आहे? केंद्रीय सागरी संशोधन संस्था पुढीलपैकी कोठे स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, पणजी या ठिकाणी केंद्रीय सागरी संशोधन संस्था ही पणजी या ठिकाणी आहे. पुढचा आपला स्वातंत्र्यवीर विदा सावरकर विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतीय राष्ट्रध्वजामधील केसरी रंग हे कशाचे प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वजामधील केसरी रंग हे कशाचे प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, ते शौर्याचे पदक आहे. प्रश्न क्रमांक 9, भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतामधले पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतामधले पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मीनाक्षी मंदिर पुढीलपैकी कोठे आहे? मीनाक्षी मंदिर, तर मीनाक्षी मंदिर हे मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 11, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव पुढीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे पुढीलपैकी नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, राजघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 14, मॅकमोहन ही सीमारेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? मॅकमोहन ही सीमारेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, भारत चीन या दोन देशादरम्यान मॅकमोहन ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताची राष्ट्रीय नदी पुढीलपैकी कोणती आहे? तर भारताची राष्ट्रीय नदी ही गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. पुढचा आपल्याला बहुत नाशिकवरून मुंबईला जाताना पुढीलपैकी कोणता घाट लागतो? नाशिकवरून मुंबईला जाताना थळ हा घाट लागतो.
प्रश्न क्रमांक 8 नागझिरा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागझिरा अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरीचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विहिरीचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 11 गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात? गोसीखुर्द धरणाच्या जलाशयास पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी त्यास इंदिरा सागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11 कृष्णा नदीचा उगम पुढीलपैकी कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम पुढीलपैकी कोठे होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 12 वाराणसी कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? वाराणसी कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग किती क्रमांकाचा महामार्ग आहे? तर तो NH7 या प्रकारचा महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सागरेश्वर हे महाराष्ट्रामध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 14 जेजुरीचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जेजुरीचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15 नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कलकत्ता या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कलकत्ता या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतामधील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे पुढीलपैकी कोणती आहे? भारतामधील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब विवेक एक्सप्रेस ही भारतामध्ये सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे? खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मुंबई बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. प्रश्न क्रमांक 19 मीनाबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? मीनाबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड चेन्नई या ठिकाणी मीनाबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क बेंगळुरू या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? गुलाबी शहर. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जयपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताची आर्थिक राजधानी तर मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23 कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक तर कथक हा उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7 आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणते आहे? आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जीवनसत्व ड हे मानवी शरीरामध्ये तयार होत असते. प्रश्न क्रमांक 8 मधुमेह हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर मधुमेह हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 9 गॉयटर म्हणजे पुढीलपैकी कोणत्या ग्रंथींना आलेली सूज होय? गॉयटर म्हणजे कोणत्या ग्रंथींना आलेली सूज होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड थायरॉइड या ग्रंथींना सूज आलेली म्हणजेच गॉयटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 11 क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 12 प्रथिने सर्वात जास्त कोणत्या अन्नपदार्थामध्ये असतात? प्रथिने हे सर्वात जास्त कोणत्या अन्नपदार्थामध्ये असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात. प्रश्न क्रमांक 13 लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब लोहाच्या कमतरतेमुळे ॲनामिया हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 14 शरीर बांधणीसाठी कोणता घटक आवश्यक असतो? शरीर बांधणीसाठी म्हणजेच बॉडी बिल्डिंगसाठी पुढीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब प्रथिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हिमोग्लोबिन कशाचे वहन करतात? हिमोग्लोबिन हे कशाचे वहन करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब हिमोग्लोबिन हे
ऑक्सिजनचे वहन करतात. प्रश्न क्रमांक 7 श्रद्धानंद छात्रालय पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? श्रद्धानंद छात्रालय पुढीलपैकी कोणी सुरू केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 8 कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? कोरकू, तर कोरकू ही आदिवासी जमात ही अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 9 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मोजरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संत गाडगेबाबा विद्यापीठ पुढीलपैकी कोठे आहे? संत गाडगेबाबा विद्यापीठ पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती या ठिकाणी संत गाडगेबाबा विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 11 प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदा आश्रम ही संस्था पुढीलपैकी कोठे आहे? शारदा आश्रम ही संस्था पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क यवतमाळ या ठिकाणी शारदा आश्रम ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 12 पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब यवतमाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल.